म्हणजे चांगले छंदही त्यांचे असू शकतात. आणि एकंदर धनुराशी ही तशी नवरा म्हणून बघितलं तर बायकांना आवडणारी राशी आहे. धनुराशीच्या बायका मात्र पुरुषांना एवढ्या लकी नाही आहेत. त्यांना कसले कसले छंद लागलेले चालत नाहीत. बायकांना बेसिकली बंधनं खूप असतात. मग तुम्ही म्हणाल की शारीरिक बाबतीत धनुराशी काय करते? धनुराशी ही मांड्यांवर पडते. धनुराशीचा माणूस चुकून माकून पडला आणि त्याच्या मांडीला काही इजा झाली तर त्याने अंगावर काढू नये. माहिती नसतं आपल्याला हेअरलाईन क्रॅक असू शकतो आणि पुढे इतका प्रॉब्लेम होतो त्याचा. असं घडलं, एक डॉक्टर होते दादर भागात, ते पडले, त्याने दुर्लक्ष केलं आणि पुढे त्यांचं ते हाडच कापावं लागलं आणि कुबड्या घेऊन ते फिरत होता एवढा हँडसम माणूस. मांड्यांची काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धनुराशी एक नर्व्हस सिस्टीमवर पडते. तुम्हाला धनुराशीचे लोक ओळखायचे असले ना तर तिन्ही सांजेला बघा, असे संध्याकाळचे 6-7 वाजले ना की ते असे पेंगतात. ते आपल्यामध्ये नसतात, ते पेंगतच राहतात. आणि कर्कवाल्यांसारखंच त्यांचं आहे. ते झोपले आणि गाढ झोप लागली, काय करतात मी तुम्हाला गंमत सांगतो. नरसोबाच्या वाडीला दर 3 महिन्यांनी मी लोकांना घेऊन जातो. खूप 150-200 लोक येतात, त्यांना मी सगळं रात्रभर प्रवचन वगैरे करतो. तर एकदा एक माणूस सांगत आला, सर सर जरा उठा, ते आमच्या खोलीत बघा ते देशपांडे भयंकर घोरत आहेत. तर देशपांड्यांचा बुडका जाडजूड माणूस तो घोरत होता ना, ते मी पाहिलं. त्याच्या मिशा अशा होत्या झुरळासारख्या. तर तो फुस करायचा. तर मी घड्याळ लावून पाहिलं, त्याच सेकंदाला त्याच सेकंदाला फुस. काही त्याला आजूबाजूची जाणीव नाही. मी त्याला टपलीत मारला, मी त्याला उठवला. ओ म्हटलं देशपांडे काय घोरू नका. तर मला म्हणलं मी कुठे घोरतोय, तुम्हीच घोरताय. परत झोप. गाढ झोप लागणे. मूड असला त्यांचा की झोप गाढ लागते, आणि नाही तर मग जाम झोपत नाहीत. त्यांना झोप आले नाही की ते दुसऱ्याला जागा करतात. असा हा सगळा मजेशीर भाग आहे. अशा धनुराशीला वृषभ राशी चालत नाही. वृषभेवर बोलताना मी खुलासा केलाय तरी परत करतो. धनुचा एखादा हँडसम मुलगा बघून वृषभेच्या मुलीला आकर्षण वाटतं. आणि ते आकर्षण वाटल्यानंतर जी मुलगी बोल्ड आहे ती कधीच त्याला जाऊन डायरेक्ट विचारते लग्नाबद्दल. कोण कसं लग्नाबद्दल विचार त्यावर राशी कळते. कर्क राशीच्या मुलाला एखादी मुलगी आवडली ना तो चिठ्ठी पाठवतो पुस्तकातून, किंवा कारण चिठ्ठीवर नाव बी लिहित नाही. भानगड झाली तर मी नाही लिहिलेलं आहे, आता मी काय करणार. काही बहिणीबरोबर प्रपोजल देतात, मुलींना राग येतो. अरे तुझ्यात हिंमत आहे, डायरेक्ट येऊन मला विचार, बहिणीबरोबर काय प्रपोजल देतो. पण ही मुलगी जर गेली डायरेक्ट आणि म्हणाली बघा मला लग्न करायचं, तुम्ही नाही म्हटलं तर मी काय राजाबाईटवर जाऊन जीव देणार नाही, पण माझी जी एक अपेक्षा आहे नवरा म्हणून ती तुमच्यात पुरी होते, तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमचा होकार आहे का नकार आहे. आणि मग त्याला सुद्धा असं वाटलं एनिवे लग्न करायचंच आहे. तर ही बांधेसूद मुलगी आहे. कमनीय बांधा म्हणतात तो वृषभेचा असतो. नाकी डोळी काने नीटच असणारी अशी ती मुलगी. आणि लग्न झालं, मग ज्योतिषाकडे सहज मॅच करतात. तर ज्योतिष सांगतो तुम्हाला लग्न करता येणार नाही. लग्न जमवताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक नाडी नसावी, षडाष्टक नसावं आणि मंगळ दोष नसावा. आता विषयच आलाय, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मुली लग्नाच्या आहेत म्हणून सांगतो. नाडी म्हणजे काय आहे तर नाडी म्हणजे प्रकृती, आद्य मध्यांत्य, वात पित्त कफ. ज्या माणसाची नाडी आद्य आहे त्याची बायको सुद्धा आद्य नाडीची असेल, समान नाडीच्या वधूवरांना लग्न जमवायला परवानगी नाही. कारण त्यांच्यातनं जे कन्सेप्शन होतं ते मूल व्यंगपूर्ण निपजतं. दुसरा एक त्यांनी असा शोध लावलाय, समान नाडीच्या वधूवरांना शारीरिक आकर्षण कमी होतं. अपोजिट पोल अट्रॅक्ट इच अदर हा विषय पाहता पुरुषाला एखाद्या स्त्रीबद्दल अतिव आकर्षण वाटणं आणि एखाद्या स्त्रीबद्दल काही न वाटणं नाडीवर अवलंबून असतं. मग एक नाडी असताना तुम्हाला एकमेकाबद्दल इंटरेस्ट नाही आहे, तुमच्या संयोगातून जे मूल जन्माला येईल तेच मुळामध्ये चांगलं असणार नाही. गुरुचरित्रासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये ह्यावर विवेचन केलं आहे. ब्राह्मणाचे कर्तव्यामध्ये रात्री जेवल्यानंतर ब्राह्मण जेव्हा झोपायला जातो तेव्हा त्यांनी जानवं कुठे ठेवावं, स्त्रीशी संबंध करताना कुठल्या रंगाचं वस्त्र नेसलेल्या स्त्रीशी संग करू नये हे गुरुचरित्रात लिहिलंय. आम्ही आपल्या सगळ्या गोष्टीची चेष्टा करतो, काय विचार केला त्यांनी. निळं वस्त्र नेसून जर एखादी स्त्री पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवेल तर तिचं मूल विकृत होतं, हे आमच्या 36व्या अध्यायात लिहिलेलं आहे.
सगळे ग्रंथ आपल्या अभ्यासाचे आहेत, कामाचे आहेत. तसं ज्योतिषी सांगणार षडाष्टक आहे. षड म्हणजे 6, शत्रू, 8 म्हणजे मृत्यू. परस्परांचे स्वभाव भिन्न असल्यामुळे तुमचं मॅरिड लाईफ फेल होईल. आणि तुम्ही परत सांगितलं, एकदा तरी सांगतो, मेष कन्या, वृषभ धनु, मिथुन वृश्चिक, कर्क कुंभ, सिंह मकर, कन्या मेष, तूळ मीन, पुढच्या येतील मग. याने लग्न करू नये. आणि मी तुम्हाला इथे ओपन चॅलेंज देतो, तुमच्या पाण्यात जर एखादं जोडपं वृषभ मुलगा किंवा मुलगी आणि धनु मुलगा किंवा मुलगी, तर मॅरिड लाईफ फेल होतं. मेष राशीचा नवरा आणि कन्या राशीची त्याची बायको आहे, दोघे आनंदात आहेत, से एक जोडपं मला आणून दाखवा. इतका अभ्यास शास्त्र ऋषीमुनींनी केलाय. म्हणून मी ॲस्ट्रॉलॉजी करिअर केली तर नोकरी सोडून दिली. गावात घर नाही, रानात शेत नाही, अशा वेळी मी नोकरी का सोडली? नोकरी करून 2 पुस्तक वाचून मला धंदा करायचा नाही, मला लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. डे अँड नाईट सतत अभ्यास करून मग मी क्लासेस चालवून हजारो लोकांशी बोलून आज आता मला ABC कळू लागलं. आणि काहीही पत्रिका घेऊन ठोकम ठोक करतात चॅनलवरनं वगैरे, तर आपल्या लक्षात येतं की किती सांभाळलं पाहिजे. धंदेवाईकपणा झाला आहे. तात्पर्य, एवढी सुंदर धनुराशी पण वृषभलेशी लग्न करू नये. आणखी जातात एक सांगतो, प्रीती षडाष्टक नावाचा योग असतो. धनुराशीच्या पुरुषाचं कर्क राशीच्या स्त्रीबरोबर पण जमत नाही, पण प्रीती षडाष्टक हा चालून जातो. प्रीती आहे शेवटी, भांडण असलं तरी प्रेम आहे. पण हा मृत्यू षडाष्टक आहे. आता एवढं टेक्निकल तुम्हाला कळणार नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतो. विषम राशीपासून 6वी राशी म्हणजे मृत्यू षडाष्टक. मेष पहिली राशी आहे, कन्या 6वी आहे, त्यांचं मृत्यू षडाष्टक होतं. वृषभ धनु हे मगाशी सांगितलेल्या जोड्या आहेत. ज्यांना अधिक इंटरेस्ट आहे त्यांनी ते पुस्तक बघावं. अशा धनुराशीच्या रुबाबदार पण मोडी माणसाला किंवा अत्यंत बुद्धिवान अशा धनुस्त्रीला मी आदरपूर्वक वंदन करतोच, कारण का त्यांच्याकडे ज्ञान आहे, सगळं आहे. पण त्यांनी जर आपले मूड सांभाळावेत. जेवताना वगैरे तरी मूड चांगला ठेवावा. राग आल्यानंतर जो तोंडाचा पट्टा सुटतो त्याची काळजी घ्यावी. एक उदाहरण दिलेलं आठवत असेल, एक बाई भडकल्यावर बायका वाटेल ते बोलतात. आणि तिच्या मैत्रिणीने विचारलं, भाऊजी कसे आहेत? ते भाऊजी अडकुळे होते अगदी. तर ते म्हणले, काय भाऊजी काय म्हणतात? ते पिंडा एवढं खातात आणि मड्यासारखे पडतात. ही भाषा जी बाई बोलते तिचे धनुराशी पण असण्याचा संभव असतो. असलं हे धनुचं फार इंटरेस्टिंग काम आहे. आपण धनुवर आर्टिकल वाचा म्हणजे कळेल. इथे आपण 9व्या राशीचा निरोप घेतोय.